ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणूनही ओळख असलेल्या बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा महिलांच्या गर्भपिशव्यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे। केवळ 15 महिन्यात तब्बल 651 महिलांच्या गर्भपिशव्या काढण्याची धक्कादायक बाब समोर आली। विशेष म्हणजे सरकारी हॉस्पिटलपेक्षा देखील खासगी हॉस्पिटलमधली आकडेवारी दुप्पट असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते देत आहेत। आता सगळ्यांनाच माहिती आहे, बीड जिल्ह्यामध्ये 13,000 गर्भपिशव्या काढण्याचा प्रकार घडला। त्यानंतर शासनातर्फे नीलमताईच्या अध्यक्षतेखाली एक समिती आमदारांची 4 आमदारांची गठीत करण्यात आली होती आणि अध्यक्ष म्हणून डॉक्टर नीलम गोरेंनी ज्या नॉर्म्स जे आणि रेग्युलेशन्स घालून दिले होते त्याचं कुठेही म्हणजे अप्लाय किंवा ते होत नाही असं बीड जिल्ह्यात तरी दिसतंय। कारण लॉकडाऊनच्या ह्या 1.5 वर्षाच्या काळात 751 गर्भपिशव्या काढल्याचं समोर येतंय आणि मला वाटतं ज्यावेळी त्या गर्भपिशव्या काढायला पीडिता ज्यावेळी दवाखान्यात जातात त्यावेळी पांढरं अंगावरचं जाणं म्हणा किंवा पोटदुखी म्हणा अशी छोटे छोटे क्षुल्लक कारणं घेऊन त्या गायनिककडे जात असतात। त्यावेळी गायनिक त्यांना लगेच सांगतात की तुम्हाला गर्भाची पिशवी काढावी लागेल। म्हणजे क्षुल्लक कारणाला सुद्धा त्याचं गांभीर्य वाढवून गर्भाशयाच्या पिशवी काढण्या इतपत त्याचं गांभीर्य वाढवलं जातं आणि शेवटी कोणालाही आपलं आरोग्यप्रिय असतं म्हणून गर्भाशयाच्या पिशव्या मोठ्या प्रमाणावर इल्लीगली काढल्या जातात असं निदर्शनास बीड जिल्ह्यात पूर्वी आलं होतं आणि आत्ताही येतंय। यापूर्वी देखील बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजूर महिलांच्या गर्भपिशव्या काढण्याचं प्रकरण राज्यभर गाजलं होतं। खासगी डॉक्टर आवश्यकता नसताना देखील गर्भपिशव्या काढण्याचा प्रयत्न करत असल्याचं वैद्यकीय अहवालात निदर्शनास आलं आहे। ऑपरेशन कशाचं करायचं? काय झालं पिशवीला? अंग बाहेर पडतंय, अंग बाहेर पडतंय पूर्ण। किती दिवस झालं तुमचं अंग बाहेर पडतंय? पोराच्या डिलिव्हरी म्हणजे आता 1.5-2 वर्ष झाली नाही का की आपण दवाखान्यात जावं एखाद्या जागेवर ऑपरेशन करावं? पैसे नाही, महत्वाचं म्हणजे आपल्याकडे पैसे नाहीत, गरीब आहेत, ऊसतोड मजूर आहात। ज्या त्या समितीच्या सूचनेप्रमाणेच आपण समिती गठीत केलेली आहे आणि त्या अनुषंगाने आपण प्रत्येक संस्थेमध्ये त्या स्तरावर ते वैद्यकीय अधीक्षक असतील त्यांना तिथे परवानगी देण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत। परंतु त्यामध्ये असं काही आढळून येत नाही की स्पेसिफिक की ऊसतोड मजूर महिलाच आहेत। कारण समितीने ज्यावेळेस चौकशी झाली त्यानंतर आपण फिल्टर लावलेला आहे। आता शासकीय दवाखान्यामध्ये स्त्रीरोग तज्ज्ञांनी तपासणी केल्यानंतरही पुन्हा एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून किंवा मी स्वतः जिल्हा शल्यचिकित्सक आहे, सर्जन आहे, आम्ही त्या महिलेला डबल पुन्हा तिची तपासणी करतो आणि ज्या महिलांना गर्भाशयाची पिशवी काढण्याची आवश्यकता नाही अशाची काउन्सिलिंग केली जाते। त्यामध्ये गर्भाशयाची पिशवी काढण्याचे काय दुष्परिणाम आहेत त्याला आम्ही समजावून सांगतो। त्यापैकी आम्ही 10 ते 15% महिला त्यामध्ये कन्व्हिन्स होतात, परंतु ज्यांना आवश्यकताच आहे अशा रुग्णांना आपण गर्भाशय काढण्याची परवानगी देतो। बीडमधील मजूर महिलांचं गर्भाशय काढण्याचं हे भयाण वास्तव थांबणार तरी कधी हा प्रश्न मात्र अद्यापही अनुत्तरितच राहिला आहे।